वारंवार पाठपुरावा करूनही पुण्याच्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याचं काम जे आहे ते सुरू न झाल्यानं खरं तर सुप्रिया सुळे यांनी 9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण जे आहे ते केलेलं होतं। या रस्त्याचा वारंवार पाठपुरावा हा सुप्रिया सुळे आणि जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून केला जात होता। या रस्त्याचं काँक्रिटीकरण व्हावं, त्याचबरोबर रस्त्याची भरपूर प्रमाणात दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करण्यात आली। या हेतूने खरं तर हा पाठपुरावा करण्यात येत होता, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नव्हती आणि त्याचमुळे अखेर सुप्रिया सुळे यांनी 9 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खरं तर उपोषण जे आहे ते केलेलं होतं। त्यानंतर 2 मेला आपण हे सर्व काम जे आहे ते करू असं प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आलेलं होतं। मात्र आज ही 2 मेची तारीख उजाडलेली आहे। मात्र ही 2 मेची तारीख उजाडून सुद्धा आज या ठिकाणी पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं काम जे आहे ते प्रशासनाकडून सुरू करण्यात आलं नसल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जी स्थानिकांनी माहिती दिली त्यानुसार उपोषणापासून आजपर्यंत साधा एक रस्त्याचा दगडसुद्धा प्रशासनाकडून हलवला आला नसल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांनी दिलेली आहे। त्यामुळे या उपोषणाचा फायदा नक्की झाला आहे का, प्रशासनाने जे सुळेंना आश्वासन दिलं होतं ते का पाळलं नाही असं सुद्धा सवाल जो आहे तो खरं तर या निमित्तानं उपस्थित केलं जातोय। खरं तर याआधीसुद्धा 4 मार्च रोजी सुप्रिया सुळेंनी याच रस्त्याच्या कामासाठी उपोषण करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला होता। मात्र त्याच्या आधीच 3 मार्चला काही सरकारी अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 1 आठवड्यात हे काम पूर्ण करू। मात्र तेव्हासुद्धा हे काम जे आहे ते 1 आठवड्यात पूर्ण झालेलं नव्हतं। नंतर 9 एप्रिलला सुप्रिया सुळे यांनी उपोषण केलं आणि त्यानंतर 2 मेला हे काम जे आहे ते पूर्ण करू असं जिल्हा परिषदेच्या आयुक्तांनी सुप्रिया सुळे यांना सांगितलेलं होतं। त्यामुळे 2 मेला तरी हे काम सुरू होईल अशी कुठेतरी स्थानिकांना अपेक्षा होती। मात्र अजूनही या कामाला जो आहे तो 2 मे उजडून सुद्धा मुहूर्त न लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हे काम नक्की कधी सुरू होणार हा प्रश्न अजून अनुत्तरितच असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।